दिल्लीतील महायुतीच्या बैठकीत सत्ता स्थापनेवर तब्बल 1.5 तास मंथन झालं आणि या बैठकीत मुख्यमंत्री कोण होणार आणि मंत्रिमंडळात कुणाला कोणतं खातं मिळणार हे जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे। महायुतीत कुणाच्या वाट्याला कोणतं खातं येणार याचाच आढावा घेऊयात आमच्या इन्स्टा स्टोरी रिपोर्टमधून। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा फैसला दिल्लीतल्या महायुतीच्या बैठकीत झाल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे। गुरुवारी महायुतीचे नेते अमित शहांसोबत बैठकीसाठी दिल्लीत गेले होते। दिल्लीतल्या थंडीत महाराष्ट्राच्या राजकारणाची गरमागरम चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे। दिल्लीत अमित शहांच्या निवासस्थानी तब्बल 1.5 तास महायुतीच्या नेत्यांची खलबत झाली। भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा प्रस्ताव एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तसंच देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे। महायुतीच्या बैठकीत शिंदेंकडून गृह खात्याची मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तसंच भाजपनं गृह खातं सोडण्यास स्पष्ट नकार दिल्याची माहिती आहे। अर्थ, नगरविकास, महसूल या खात्यांवर ही चर्चा झाली। भाजपकडील सांस्कृतिक खात्यावर ही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवसेनेकडून महत्वाच्या खात्यांची मागणी केली आहे। एवढंच नाही तर शिंदेंनी 12 खात्यांची मागणी केली आहे। महायुतीच्या बैठकीत एकनाथ शिंदेंना 2 ऑफर देण्यात आल्या, तसंच त्यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आल्याची माहिती आहे। शिंदेंना केंद्रात मंत्रिपदाची ही ऑफर देण्यात आली आहे। बैठक सकारात्मक झाली, पण त्याचा तपशील एकनाथ शिंदेंनी सांगणं टाळलंय। महायुतीच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा कालच मी दिलेला आहे, त्यामुळे तो डेडलॉक संपलेला आहे। आज निर्णय झाला नाही, आता ते त्यांचं विधानमंडळाचं नेता निवडीची बैठक होईल ना। भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे महायुतीच्या बैठकीत ठरल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलाय। क्या बीजेपी का ही मुख्यमंत्री होगा, ये तय हो गया ना? हाँ, तो बिल्कुल वैसा ही तय हो गया कि बीजेपी का मुख्यमंत्री हो जाएगा। लवकरच राज्यात नवं सरकार येणार असल्याचा विश्वास बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलाय। तसंच आपण काळजीवाहू मुख्यमंत्री असल्यानं सर्वांची काळजी घेणार असल्याचं सूचक विधान एकनाथ शिंदेंनी केलंय। एकूणच काय, दिल्लीतल्या बैठकीत मुख्यमंत्री पदाचं नाव फायनल झाल्याची माहिती आहे। केवळ औपचारिक घोषणा होणं बाकी असून भाजपच्या गटनेत्याच्या बैठकीनंतर त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे। उर्वशी खोना, झी 24 तास, नवी दिल्ली।